आज आपण बनवणार आहे साबुदाणा आणि रताळी यांचे वडे किंवा स्वीट पोटॅटो आणि साबुदाण्याचे वडे। तर याच्यासाठी मी काय घेतलं, इथे भिजवलेला साबुदाणा आहे, थोडेसे बॉईल केलेले हे रताळी आहेत आणि इथे थोडंसं शेंगदाण्याचं कूट घेतलंय भाजलेल्या। तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे साबुदाणा आहे याच्यामध्ये हे आपल्याला रताळी ॲड करायचे आहेत। ह्याचं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे पहिलं। चला, आता आपल्या जी रताळी आहेत ते सॉफ्ट असे शिजलेले आहेत आणि आता हे आपण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। हे छान असं बाइंड झालं पाहिजे एकमेकांसोबत, तेव्हा त्याचे वडे आपल्याला बनवता येणार आहे। आणि मेन म्हणजे तुम्ही केव्हाही साबुदाण्याची वडी असतील किंवा जे रताळ्याचे असतील तर साबुदाणा रात्रीच भिजत ठेवायचा। आता हे छान असं मिक्स झालंय। आता आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहे, हिरवी मिरची घालणार आहे। हिरव्या मिरचीचं वाटण जे आहे केलेलं, त्यानुसार मीठ ॲड करणार आहे आणि ह्याच्यामध्ये जे आपलं दाण्यांचं कूट केलेलं होतं आपण ते घालणार आहे। तर दाण्यांचं कूट जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं मोठं मोठं ठेवायचं आणि परत हाताने मिक्स करायचं। चला, आता आपलं हे जे वड्यांचं मिश्रण आहे ते एकदम रेडी झालंय। तर बघू शकता तुम्ही, एकदम छान असं बाइंड होतंय। हे आता आपण बाजूला ठेवूया आणि वड्यांसोबत खाण्यासाठी चटणी बनवून नारळ घेणार आहे, ओला नारळ आहे हा, आणि याच्यामध्ये हिरवी मिरची घालणार आहे एक, आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि थोडीशी साखर। मी सिंपल चटणी बनवणार आहे। चला, आता मस्त अशी आपली चटणी रेडी झालेली आहे, काढून घेऊया आपण वाटीमध्ये। आणि आता आपण बनवणार आहोत वडे। तर तुम्ही हे कोणत्याही शेपमध्ये बनवू शकता। मी ना थोडेसे स्क्वेअर शेपमध्ये बनवणार आहे। तर मी हा अशा शेपमध्ये बनवणार आहे हा वडा। आणि ह्याच्यामध्ये ना भाजलेले शेंगदाणे असतात ना, तर ते असे थोडे थोडे लावायचे, ते खाताना खूप छान लागतात, एकदम क्रिस्पी असे। तर आपल्याला अशाच पद्धतीने सगळे मी शेप देऊन घेणार आहे। तुम्ही पाहिजे तर गोल पण करू शकता। आणि जास्त जाड असं नाही ठेवायचं, हे थोडंसं पातळ पातळ असं बनवायचं, म्हणजे आतमध्ये वडा कच्चा राहत नाही। फक्त आपला जो दोन्ही हातांमध्ये हे प्रेस करायचं, म्हणजे छान असं ह्याला आकार येतो। चला, तर आपले वडे आता रेडी झालेले आहेत आणि आता यांना आपण तळून घेऊया। चला, आता आपलं तेल गरम झालेलं आहे मस्त, ह्याच्यामध्ये आपण वडे सोडून घेऊया। हे मंद आचेवरतीच आपल्याला फ्राय करायचे। वडे जे आहेत ते आपल्याला छान क्रिस्पी आणि गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करायचे, लगेच काढायचे नाहीये। चला, आता मस्त असा गोल्डन कलर आपल्या वड्यांना आलेला आहे आणि आता आपण हे वडे काढून घेऊया। आपली प्लेट आता मी डेकोरेट करत आहे। मस्त अशी ओल्या नारळाची चटणी मी इथं स्प्रेड करून घेतलेली आहे आणि आता छान असे वडे आपण ह्याच्यावरती मांडूया। तर तुम्हाला वड्यांचा क्रिस्पीनेस बघायचा असेल तर केवढे क्रिस्पी झालेत बघा। वडे कुठले असो मंडळी, मिरची तर पाहिजेच तळलेली त्याच्यावरती, बरोबर ना। आता तुम्ही हे वडे नारळाची चटणी असेल किंवा स्वीट जे दही असतं त्याच्यासोबत सुद्धा हे तुम्ही ट्राय करू शकता। तर मी हे स्वीट दही थोडंसं साईडने टाकते। आता मी तुम्हाला हा जो वडा आहे तो आतमध्ये दाखवते, कसला भारी क्रिस्पी झाला बघ। तर तुम्हाला आवाज आला, बिलकुल आतमध्ये सुद्धा सॉफ्ट बनलेला नाही, एकदम क्रंची असा बनलाय आणि मध्ये अजिबात काही राहिलेलं नाही, एकदम क्रंची असा वडा झालेला आहे। बघू शकता तुम्ही, रिझल्ट तुमच्या समोर आहे। तर तुम्ही सुद्धा ह्याच वेने हे वडे रेडी करा। फक्त एक ट्रिक लक्षात ठेवायची, हे मीडियम गॅसवरतीच तुम्हाला फ्राय करायचे आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला साबुदाणा असतो, तो कधीही तुम्हाला वडे बनवायचे असतील तर तो
तुम्ही रात्री भिजत ठेवा, तर वडे छान होतात क्रिस्पी. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? आणि तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये, आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. भेटूया परत अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.